आठवतं तुला मालू? न आठवायला काय झालंय? तू मध्यस्थी केली होतीस. अहो मग काय करणार, बंडी मनसं नानीना न्यायलाच तयार नव्हत्या. पण तुला मध्ये पडायचं काही कारण नव्हतं ना, त्यांचं त्यांनी बघून घेतलं असतं. भांडणं झाली असती, दुसरं काय. तुझ्यामुळे बंडी आणि नळीला सवय लागली नानीच्या बाबतीत चुकारपणा करायची. मी एकदाच मध्ये पडले बरं का. मध्ये पडले म्हणजे काय एकदाच? ते बंडीचं फावलं ना त्यामुळे. आता ढकला तुम्ही सगळं माझ्यावरच. तुझ्यामुळेच झालं ते. अहो आत्ताच म्हणालात ना तुझ्यामुळे चांगलं झालं म्हणून. हो जे आहे ते आहे, चांगलं झालं ते झालं, पण तुझ्यामुळे बंडी टाळू शकली नानीला. तुम्ही खुश होताच, त्याचं कारण वेगळं होतं. काही का असेना, नानींचं जाणं रद्द झालं म्हणून तुम्ही आनंदी होता. आनंद झाला मला, पण तो तिच्या न जाण्यापेक्षा न जाण्याच्या कारणाचा झाला. आता हातपाय तोंड धुवून यायचे आणि मग झोपायचंय. हा काय शाळा माझं बाळ. अरे जा लवकर लवकर जा. जा. अहो अहो तुम्ही बोला की नानींशी. कशाबद्दल? अहो बंडी वंसना नाही घेऊन जायचंय नानींना. ते माहितीये का मला. मग तुम्ही बोला की काहीतरी. हे बघ मालू, मी तिला जाही म्हटलेलं नाही आणि मी असंही म्हटलं नाही की इथे थांब म्हणून. मग थांब असं म्हणा. अगं तिला जायचं असेल तर जाऊ दे, काय एवढं. हो पण बंडी वंसांची इच्छा नाहीये ना. अगं त्यांची इच्छा नाही तर आपण काय करणार? जायचं तर जाऊ दे, राहायचं तर राहू दे. आता इच्छा नसताना कशाला उगाच. हे बघ मालू, जाऊ दे, तेवढंच आपल्याला थोडं एकांत. आपल्याला मेला कशाला हवंय एकांत? अगं असू दे, बरं असतं 4 दिवस जरा हवा पालट वगैरे. मला नाही पटत. तुमच्या आई येत होत्या. अगं मग तिची सुद्धा आईच आहे ना. पण आपण आपल्या कर्तव्याला नको बाई चुकायला. अगं मालू, मी कुठे काय चुकतोय? तुम्ही बोलाव नानींशी. हवं तर आपण घेऊन जाऊयात का नानींना कुठेतरी 4 दिवस. अगं किंवा माझ्या आईकडे जाऊयात, तिथे आराम मिळेलच की नानींना. मग इथे आराम मिळतोयच की नानीला. आणि हवा पालट. ए मालू, मी तुला काय म्हणतो, तिला जायचं असेल तर जाऊ दे, आपण नको अडवणूक करायला.